नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे विविध प्रकारचे पोटविकार, लठ्ठपणा, हर्निया, त्याचप्रमाणे पोटविकारांमध्ये आढळणारे पित्ताचे खडे ज्याला गॉल ब्लॅडर स्टोन म्हटलं जातं किंवा अपेंडिक्स सारखा आजार आहे, आतड्यांचे विविध प्रकारचे विकार आहेत आणि ह्या अनुषंगाने पोटाचे विविध प्रकारचे कॅन्सरही असू शकतील. ह्या सर्व प्रकारच्या आजारांसाठी आता दुर्बीण उपचार उपलब्ध झालेले आहेत अत्याधुनिक स्वरूपाचे आणि ह्या दुर्बीण उपचारांमुळे अतिशय सोप्या रीतीने ह्या सर्व आजारांची ट्रीटमेंट करणं, ह्या आजारांपासून मुक्त जीवन जगणं शक्य झालेलं आहे. अर्थात त्या विषयावरती चर्चा करण्यासाठी सुप्रसिद्ध दुर्बीण उपचार तज्ज्ञ असणारे डॉक्टर शशांक शहा आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर शशांक शहा यांची. नमस्कार सर. डॉक्टर शशांक शहा यांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्राला सुपरिचित आहे, कारण विविध प्रकारच्या जनजागृतीपर कार्यक्रमातून ते नेहमी सहभागी होत असतात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका दिवसात 45 हर्नियावरील शस्त्रक्रिया करण्याबद्दल त्यांचं लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदवण्यात आलेलं आहे. आणि हे यशस्वीरित्या काम केल्याबद्दल मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं की विविध प्रकारचे नवीन उपचार जे आज आलेले आहेत भारतामध्ये, खास करून लठ्ठपणा आणि मधुमेहावरचे दुर्बीण उपचार, ह्याच्यामधील संशोधनाबद्दल डॉक्टर शशांक शहा यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरती मानसन्मान मिळालेले आहेत. डॉक्टर शशांक शहा सध्या पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी लॅप्रोस्कोपिक सर्जन म्हणजे दुर्बीण उपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. पण खास करून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आज हे सर्व उपचार एकत्रितपणे एका छताखाली मिळावेत, सर्वसामान्य रुग्णांना मिळावेत, ह्यासाठी त्यांनी लॅप्रो ओबेसो सेंटर याची स्थापना पुण्यामध्ये केली. आणि आता लॅप्रो ओबेसो सेंटर या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली या सर्व आजारांसाठी दुर्बीण उपचार खास करून सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरामध्ये कन्सल्टेशन म्हणजे सल्ला उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. अर्थातच पुढील जे स्क्रीनवरती आपण नंबर बघत आहात त्याच्यावरती आपण संपर्क करू शकता, फोन करू शकता. लठ्ठपणा आणि मधुमेहावरील दुर्बीण उपचार, त्याचप्रमाणे हर्नियावरती आलेले जे नवीन उपचार आहेत ज्याच्यापासून आपण हर्निया मुक्त जीवन जगू शकता, पित्ताचे खडे म्हणजेच गॉल ब्लॅडर स्टोनवरती असणारे उपचार किंवा पोटाचे विविध प्रकारचे इतरही आजार ज्याच्यावरती आज हे दुर्बीण उपचार यशस्वीरित्या केले जात आहेत. ह्यासाठी पुढे जे फोन नंबर आहेत त्याच्यावरती आपण संपर्क करा, माहिती जरूर घ्या, आपले प्रश्न विचारा आणि पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरामध्ये लॅप्रो ओबेसो सेंटर या ठिकाणी सल्ला उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. कार्यक्रमाकडे येत असताना पुन्हा एकदा डॉक्टर शशांक शहा आपलं स्वागत कार्यक्रमामध्ये. सर, एक आमूलाग्र परिवर्तन झालेलं आहे एकंदरीतच आज उपचार पद्धतींमध्ये वेगवेगळ्या, खास करून गेल्या काही वर्षांमध्ये लठ्ठपणा आणि मधुमेहावरचे जे दुर्बीण उपचार आलेले आहेत त्यामुळे मधुमेह मुक्त जीवन जगणं शक्य झालेलं आहे. पण बऱ्याचदा असं बघायला मिळतं की हे सर्व आजार कधी कधी कॉम्बिनेशन ह्या स्वरूपामध्ये येतात. म्हणजे लठ्ठ माणसांना हर्निया होतो, लठ्ठ माणसांना मधुमेह होतो, हृदयविकार, बीपी, कोलेस्ट्रॉल सारखे आजार होतात, संधिवात, गुडघेदुखी होते, स्त्रीरोग, वंध्यत्वासारखे आजार होतात लठ्ठपणामुळे. आणि ह्या सर्वांवरती मात करायची असेल तर लठ्ठपणावरती मात करणं आवश्यक आहे. आणि ह्या अनुषंगानेच हर्निया आहे किंवा इतरही पोटविकार आहेत त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया. पण सर्वप्रथम मला लॅपटॉपवरती काही रुग्ण बघायला या ठिकाणी आवडेल, कारण आमचे प्रेक्षक उत्सुक आहेत की काय परिवर्तन घडू शकतं या उपचारांनी. आपण बघूया काय सांगता येईल सर. या लॅपटॉपवरती तुम्हाला 4 चित्र दिसतील. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण आहेत, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होते. लठ्ठपणा होता काहींना हर्निया होता, काहींना पित्ताशयात खडे होते, काहींना दम लागायचा आजार होता. या सर्वांची दुर्बिणीद्वारे ट्रीटमेंट झालेली आहे, ज्याच्यामध्ये 2 ते 3 छोट्याशा पंक्चरमधून यांच्या सर्व आजारांचं निर्मूलन करण्यात आलेलं आहे. साधारणपणे ऑपरेशननंतर 2 ते 3 तासात ते चालायला फिरायला लागले आणि 24 ते 48 तासात आपल्या घरी जाऊन परत त्यांच्या कामाला लागू शकले. पहिल्या चित्रात बघाल तर त्या माणसाचं पोट मोठं आहे आणि पोट मोठं असल्यामुळे त्याच्या बेंबीमधून बेंबी फाटून हर्निया आला होता, आतडी बाहेर आलेली होती. त्याच दुर्बिणीद्वारे त्यांचा हर्नियाचं ट्रीटमेंट पण झाली, प्लस त्यांचं पोट वाढलं होतं त्याचीही ट्रीटमेंट झाली. दुसऱ्या सिस्टममध्ये दुसऱ्या चित्रामध्ये जे स्त्रीचा फोटो दिसतोय, तिला सिझेरियनच्या सेक्शनमध्ये हर्निया होऊन पोट दुभंगलं होतं, पोट मोठं झालं होतं आणि तिला डायबिटीस पण होता. तर त्याच्याबरोबर तिच्या दोन्ही आजारांची ट्रीटमेंट दुर्बिणीद्वारे झाली आणि त्या दोन्हीमधून ती मुक्त झाली आणि आनंदी फोटोमध्ये तुम्हाला दिसते आहे. तिसऱ्या फोटोमध्ये तुम्हाला असं दिसत आहे की एक शिक्षिका होत्या, त्यांचं पोट मोठं होतं, त्यांना हर्निया पण होता, त्यांना पित्ताशयात खडेसुद्धा होते आणि त्यांना दोन्हीची ट्रीटमेंट करता करता आम्ही असं सांगितलं की तुमचा मधुमेह आणि तुमचा लठ्ठपणासुद्धा याच दुर्बिणीद्वारे निर्मूलन करता येईल आणि त्याही त्यातून मुक्त झाल्या. आणि त्या शेवटच्या चित्रामध्ये माणसाला प्रचंड घोरण्याचा आजार होता, त्याला जांघेमध्येही हर्निया होत्या. ह्या सर्व शस्त्रक्रिया पोटातून दुर्बिणीद्वारे करून 2 दिवसात त्याची मुक्तता झाली. मला वाटतं हे आपण बघितलं, अतिशय उत्तम उदाहरण होतं. पुढचं बघूया आपण उदाहरण या अनुषंगाने. काय सांगता येईल सर. पुढच्या ह्याच्यामध्ये एक स्त्री दिसत आहेत
ज्यांचं पोट मोठं दिसतंय आणि त्याचा एक गोलाकार म्हणजे एक फुगवटा आलेला दिसतोय, जो एक खूप मोठा हर्निया होता, ज्याचा ॲक्च्युली जर कन्व्हेन्शनल ट्रीटमेंटप्रमाणे जर ऑपरेशन केलं असतं तर खूप मोठी चिरफाड झाली असती. त्यांचं 3 छोट्याशा पंक्चरमधून सगळी आतडी पोटात टाकून, पोटाच्या आतून एक जाळी टाकून त्यांच्या हर्नियाची ट्रीटमेंट करता करताच त्यांच्या जठरावर शस्त्रक्रिया करून त्यांचा डायबिटीस आणि त्यांचा लठ्ठपणाही घालवलेला आहे. हळूहळू 1.5 वर्षामध्ये त्यांच्यामधलं पूर्ण परिवर्तन दिसत आहे. त्यांचं पोट पूर्ण आत जाऊन फ्लॅट झालेलं आहे. त्यांचा डायबिटीस किंवा त्यांचा दम लागणं, त्यांचा लठ्ठपणा तोही पूर्णपणे गेलेला आहे. येस, पुढचं बघूया. ह्या पुढच्या चित्रामध्ये मगाशी सांगितलेल्या स्त्री आहेत ज्यांचा सिझेरियन सेक्शनमधला हर्निया आणि डायबिटीस हे एकाच ट्रीटमेंटद्वारे दुर्बिणीतल्या ट्रीटमेंटमधून बरा करण्यात आलेला आहे. हे असे रुग्ण या चित्रातले आपल्याला खूप दिसतात ज्यांचं पोट खूप मोठं असतं. जसा लठ्ठपणा वाढतो आणि पोटाचा घेर वाढतो तसं पोटाच्या आवरणावरती खूप ताण पडून हर्निया होण्याचं प्रमाण वाढतं. या व्यक्तीला 3 हर्निया होते, पण तिन्ही हर्निया दुर्बिणीतून ट्रीटमेंट होऊन बरे झाले आणि त्याचबरोबर त्याचा लठ्ठपणाही बरा झालेला आहे. बघितलं आपण या चित्रात बघतोय कशा रीतीने लठ्ठ रुग्णाचं एका युवकात रूपांतर झालंय असं म्हणायला हरकत नाही. आयुष्याची गुणवत्ता वाढवणार आहे, क्वालिटी ऑफ लाईफ वाढवणार आहे असे हे दुर्बीण उपचार आहेत ज्याच्यामध्ये लठ्ठपणा संपूर्णतः बरा होऊ शकतो, मधुमेह संपूर्णतः बरा होऊ शकतो, हर्निया संपूर्णतः बरा होऊ शकतो. पण केवळ हेच आजार नव्हे, त्या अनुषंगाने इतरही विविध प्रकारचे पोटविकार ज्याच्यामध्ये पित्ताचे खडे, ज्याला गॉल ब्लॅडर स्टोन म्हटलं जातं, ज्याच्यामुळे कावीळ होऊ शकते, किंवा अपेंडिक्स सारखा आजार असो, आतड्याचे विविध आजार आहेत, या सर्व आजारांवरती आता मात करता येणं शक्य आहे. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमामध्ये खास करून आपण आता जी चर्चा करत आहोत ज्याच्यामध्ये विविध प्रकारच्या आजारांची, खास करून पोटविकारांवरती असणाऱ्या दुर्बीण उपचारांची चर्चा करत आहोत. आणि हे सर्व उपचार आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लॅप्रो ओबेसिस सेंटर या ठिकाणी उपलब्ध आहेत सवलतीच्या दरामध्ये. आणि पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात सल्ला म्हणजे कन्सल्टेशनही उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी आपल्याला माहिती आहे की पुढे जे स्क्रीनवरती आपण नंबर्स बघतात ते जरूर टिपून घ्या आणि त्याच्यावरती आपले प्रश्न आपल्याला जरूर विचारायचे आहेत. आणि आपलं नाव आपल्याला जर का रजिस्टर करायचं असेल तर पुढील नंबरवरती आपण जरूर फोन करा आणि संपर्क करा. पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये सर हा एक महत्त्वाचा भाग आपण आता बघितला की खरोखर एक रुग्णांमध्ये जे परिवर्तन झालंय ते अतुलनीय किंवा अद्भुत असं आहे. म्हणजे हे कदाचित कसं शक्य झालं हे आता जाणून घेण्याची वेळ आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही आपण जे दुर्बीण उपचार करतो कशा रीतीने केले जातात हे आपण काही आता एका एव्हीने बघूया की कशा रीतीने पोटामध्ये दुर्बीण उपचार जाऊन ह्या रुग्णांचं परिवर्तन झालेलं आहे. एक आपण एव्ही बघूया अनुषंगाने. काय सांगता येईल लॅपटॉपवरती सर? येस, आपण बघतो या ठिकाणी. सर बोला. याच्यामध्ये असं दिसतं आहे की टाके मारण्याचं एक मशीन जठरावरती वापरलेलं आहे. जठरावरती टाके मारण्याचं मशीन वापरून आपण जठराचं डिव्हिजन करून हे सहज करू शकतो. तसंच तुम्हाला आत्ताच्या चित्रामध्ये असं दिसतं आहे की एक दोरा ओढून जठरामध्ये टाके मारण्याच्या मशीननी कसे जठर डिव्हाइड होत आहे आणि पूर्ण पूर्वीचं जठराचं ऑपरेशन जे अत्यंत अवघड होतं ते अत्यंत एकही रक्ताचा थेंबही न येता आपोआप मशीनद्वारे होऊ शकतंय हे इथं दिसतंय. अशा प्रकारे शस्त्रक्रिया केल्यामुळे साधारणपणे 20 मिनिटांमध्ये ही शस्त्रक्रिया पूर्ण होऊ शकते. त्यामुळे भुलीचं प्रमाणही कमी असतं, वेदना विरहित असतं आणि पेशंट 2 ते 3 तासात ऑपरेशन थिएटरमधून स्वतः चालत येऊ शकतो. हे ॲक्च्युली सगळं शास्त्रामधलं ॲडव्हान्स आहे ज्याच्यामध्ये मशीनद्वारे शस्त्रक्रिया केल्यामुळे आणि नवीन ॲडव्हान्समुळे पेशंटला 1 दिवसात बरं होण्याचा फायदा मिळतो. हेच आपण बघितलं हे लॅपटॉपवरती की कशा रीतीने ह्या रुग्णांना दुर्बीण उपचारांचा फायदा झालाय. अर्थातच जसं आपण मगाशी म्हणालात आपण थोडंसं आता पोटविकार आणि हर्नियाविषयी थोडंसं जाणून घेऊ एका एव्हीद्वारे की त्याच्यावरचे उपचार कसे केले जातात. आपण आता एका एव्हीने बघूया. डॉक्टर शशांक आपल्याला मार्गदर्शन करतायत. काय सांगता येईल सर? तुम्हाला याच्यामध्ये एक फुगवटा दिसेल. हर्निया म्हणजे शरीराला कुठल्याही भागात आलेला फुगवटा. जसं ह्या चित्रात दिसतंय की एका ठिकाणी फुगवटा येतो. शरीराचं जे आवरण असतं किंवा स्नायू असतात ते अशक्त झाल्यामुळे काही ठिकाणी ते दुभंगतं किंवा अशक्त होतं आणि त्या ठिकाणी एक फुगवटा येऊन पोटामधली आतडी बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला वेगवेगळ्या चित्रांमध्ये दिसेल की ते हाडं आहेत, स्नायू आहेत, पण त्याला एक छेद पडून आपल्याला बाहेरून न दिसता बाहेरून फक्त फुगवटा दिसतो, पण ती ॲक्च्युली आतडी असतात. विशेषतः खोकला केल्यावर किंवा उभं राहिल्यावरती ती जास्त प्रॉमिनंटली दिसतात आणि झोपल्यानंतर कधी कधी परत आत जातं. सुरुवातीला दुखत नसल्यामुळे माणसाचं त्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं, पण जसं तुम्हाला चित्रात दिसतंय की त्यात जर आतडी येऊन परत आत जात असतील तर एखाद्या वेळेला ती अडकू शकतात. जसा वेळ जातो तसा हर्निया मोठा होत जातो आणि वेळेत शस्त्रक्रिया जर केली नाही तर हर्नियाचा आकार मोठा झाल्यामुळे शस्त्रक्रिया मोठी होते. ही शस्त्रक्रिया जसं मोठी होते तशी दुर्बिणीतून करणं अवघड जातं. त्यामुळे जितक्या लवकर त्याचं निदान होऊन त्याचं उपचार होईल तितका माणूस 1 दिवसात लवकर बरा होऊ शकतो.
असं आपण या ठिकाणी हर्निया बघतोय. ह्याचं एक आता ट्रीटमेंट कशा काय काय आहेत कन्व्हेन्शनल त्याही आपण जाणून घेऊया एबी मध्ये. काय सांगता येईल सर? येस. याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट असतात. पूर्वीच्या काळी आपल्याला असं वाटत होतं की हर्नियाचा शस्त्रक्रिया म्हणजे खूप मोठं फाडून चिरफाड करून टाकायची असावी. पण आता आजच्या काळामध्ये 3 डायमेन्शनल मेश आहेत, दुर्बिणीतले मेश आहेत. छोट्याशा छिद्राद्वारे आपण ते 3 डायमेन्शनल मेश जसं बघताय तुम्ही, ते छिद्र पूर्ण आत घालून आतरी परत आत ढकलले जातात. त्या छिद्रामध्ये एक 3 डायमेन्शनल मेश बोटाने जागा करून टाकलं तर टाक्याविरहित ते मेश आत जाऊन बसू शकतं. सगळी आतडी आत पडतात आणि पोटाचा आकार पूर्वीसारखा होतो. टाके विरहित असल्यामुळे ते वेदनाविरहितही होतं आणि 1 दिवसात पेशंट बरा होऊ शकतो. आजच्या काळामध्ये सर्वांना न दुखता बिन टाक्याचं वेदनाविरहित आणि लगेच बरं होणाऱ्या उपचाराची अत्यंत आवश्यकता असते. पण असे उपाय आताच्या नवीन ॲडव्हान्सेसमुळे सहज शक्य आहेत. या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की ती 3 डायमेन्शनल जाळी आत बसवली जात आहे. ती आतमध्ये उघडली जाईल. त्याच्या दोन्ही बाजूने अजून 2 जाळी बाहेर येऊन त्याला फक्त 2 टाक्याने फिक्स करून वरचं कातडं बंद केलं तर पूर्वीसारखं हजारो टाके घालून खूप मोठी जाळी बसवण्याचे कष्ट आज करावे लागत नाहीत. 1 किंवा 2 सेंटीमीटरच्या छिद्रामधून हे ऑपरेशन होतं. त्याला आतमधून विरघळणारे टाके किंवा बिन टाक्याच्या प्रकारे आपण एखाद्या ग्लूद्वारे बंद केलं तर ऑपरेशन बिन टाक्याचं होतं आणि पेशंट संध्याकाळी घरी जाऊ शकतो. येस, की म्हणजे एवढ्या सोप्या रीतीने आता उपचार उपलब्ध झालेले आहेत आणि याचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे संपर्काचे जे नंबर आपण बघत आहात स्क्रीनवरती ते टिपून घ्या. त्याच्यावरती आपले प्रश्न जरूर विचारा. लॅप्रो ओबेसिस सेंटर या ठिकाणी आता हे सर्व उपचार एकत्रितपणे एका छताखाली उपलब्ध आहेत आणि पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. त्याचा जरूर आपण लाभ घ्या. त्यासाठी पण पुढील नंबरवरती आपल्याला फोन जरूर करायचा आहे. डॉक्टर शशांक झा पुणे मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहेत. मुंबईमध्ये हिंदुजा हॉस्पिटल खार, हिंदुजा हेल्थ खार या ठिकाणी डॉक्टर शशांक शाह आहेत. या व्यतिरिक्त पुण्यामध्ये विविध हॉस्पिटल्समध्ये डॉक्टर शशांक शाह कार्यरत आहेत आणि खास करून लॅप्रो ओबेसिस सेंटरचे संचालक असणारे डॉक्टर शशांक शाह यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सर्वसामान्य रुग्णांसाठी खास करून हे सर्व उपचार सवलतीच्या दरात उपलब्ध झालेले आहेत, ज्याची आपण जरूर नोंद घ्या आणि पुढील नंबरवरती जरूर फोन करा. सर, एक महत्त्वाचा प्रश्न ह्या अनुषंगाने की बरेच लठ्ठ रुग्ण आहेत त्यांना हर्निया झालेला असतो किंवा खास करून स्त्रियांना जेव्हा डिलिव्हरी होते सिझेरियन सेक्शन केलं जातं आणि त्या सिझेरियन मधल्या इन्सिजनमध्ये हर्निया होतो आणि त्या ठिकाणची चरबी किंवा पोट हे लोंबायला लागतं कधी कधी किंवा एक म्हणूया एक सौंदर्याच्या दृष्टीने सुद्धा ते चांगलं दिसत नाही. तर हे सर्व उपचार एकाच सिटिंगमध्ये होऊ शकतात का? म्हणजे लठ्ठपणा हर्निया आहे किंवा स्त्रियांमध्ये जसं इन्सिजनल हर्नियाचा इन्सिडेन्स आहे तर हे सर्व उपचार एकाच वेळेस होणं शक्य आहे का? हे सर्व ॲक्च्युली एकाच वेळी व्हायला पाहिजे आहेत. हा एकदम सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. एखादी स्त्री जेव्हा उपचाराला येते आणि तिला तिच्या सिझेरियन सेक्शनमध्ये किंवा पिशवीच्या ऑपरेशनमध्ये हर्निया झाला असेल आणि पोट फुगलं असेल तर तिला फक्त हर्नियाचे ट्रीटमेंट करून समाधान होत नाही. तिला ते पोट आत जाऊन दिसायलाही चांगलं वाटावं असं व्हावं लागतं. अशा लोकांसाठी एक पोटाच्या खालच्या भागातून दुर्बिणीतून उपचार करून त्यांचं पोट टाईट करून पोटही आत जाऊन त्यांना चांगलं दिसेल असं पण हर्नियाही पूर्ण बरा होईल असं दुर्बिणीद्वारे उपचार करता येतात. असे बिन टाकेचे उपचार करता येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लठ्ठ रुग्णांना जेव्हा हर्निया होतो तेव्हा त्यांचा जर लठ्ठपणा कमी झाला नाही तर हर्निया परत होण्याची शक्यता 50% जास्त असते. म्हणून लठ्ठ रुग्णांना हर्नियाच्या उपचाराबरोबर लठ्ठपणा कमी करण्याचा उपचार करणं अत्यंत आवश्यक असतं. तो उपचार औषधांनी होऊ शकतो, तो उपचार दुर्बिणीद्वारे होऊ शकतो, तो उपचार डाएटनी किंवा बाकीच्या गोळ्यांनी सुद्धा होऊ शकतो. पण लठ्ठपणा कमी करणं हे अत्यंत आवश्यक. जसं एखाद्या माणसाला जेव्हा एखाद्या रुग्णाला डॉक्टर जेव्हा ट्रीटमेंट देतात तेव्हा हर्नियासाठी आला असेल तर फक्त हर्नियासाठीच ट्रीटमेंट देत नाहीत. त्याचा लठ्ठपणा, त्याचं दिसणं, त्याला वेदनाविरहित ठेवणं, त्याचं ब्लड प्रेशर, त्याचं डायबिटीस, त्याचं कोलेस्टेरॉल हे सर्व बरं करणं हे आजच्या काळामध्ये शक्य आहे आणि हे सर्व एकाच उपचाराद्वारे बरं करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मला वाटतं एक न करता सर्व जे आजार आहेत त्याचे हे एका उपचाराने आज जाणं शक्य आहे आणि ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात जाणून घेणार आहोत की कशा रीतीने इतरही विविध प्रकारचे पोटविकार ज्याच्यामध्ये पित्ताचे खडे आहेत किंवा मूळव्याध भगंदर, पाइल्स फिशर्स, फिस्टुला सारख्या आजारांवरती सुद्धा आज नवीन उपचार उपलब्ध झाले आहेत, ज्याच्यामध्ये लेझरचे उपचार उपलब्ध आहेत किंवा स्टॅपलरचे उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. हे सर्व उपचार आपण आता जाणून घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वश्रांचं स्वागत. आपल्या या ठिकाणी चर्चा सुरू आहे विविध प्रकारचे पोटविकार आणि त्याचप्रमाणे लठ्ठपणा मधुमेहावरती असणाऱ्या दुर्बीण उपचारांविषयी. आणि आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले सुप्रसिद्ध दुर्बीण उपचार तज्ज्ञ डॉक्टर शशांक शहा. डॉक्टर शशांक शहा यांनी कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपल्याला माहिती दिली की कशा रीतीने लठ्ठपणा मधुमेह म्हणजेच ओबेसिटी आणि डायबिटीसवरती आता दुर्बीण उपचार उपलब्ध झालेले आहेत. पण केवळ हे ओबेसिटी आणि डायबिटीस म्हणजेच लठ्ठपणा आणि मधुमेह नव्हे, तर ह्या लठ्ठपणामुळे येणारा हर्नियासारखा आजार असो किंवा इतरही कारणांनी उद्भवणारा हर्निया आहे. आणि ह्याच अनुषंगाने इतरही विविध प्रकारचे पोटविकार, ज्याच्यामध्ये पित्ताचे खडे म्हणजेच गॉल ब्लॅडर स्टोन सारखा आजार आहे, पॅनक्रियात स्वादुपिंड दाह आहे, आतड्याचे विविध प्रकारचे आजार आहेत. आम्लपित्तावरती सुद्धा आता ऑपरेशनने इलाज करता येणं शक्य आहे. किंवा आम्लपित्त आणि हर्निया असेल किंवा म्हणजेच ऍसिडिटी आणि हर्निया असेल तर त्याचेही उपचार शक्य आहेत. ह्या अनुषंगानेच पाइल्स, फिशर्स, फिश्युला म्हणजेच असणारे मूळव्याध भगंदर सारखे आजार, बद्धकोष्ठतेसारखे आजार आणि पोटाचे विविध प्रकारचे कॅन्सर्स ह्याच्यावरती सुद्धा आता दुर्बीण उपचारांनी मात करता येणं शक्य आहे. आपण अर्थातच कार्यक्रमाच्या पूर्वार्धात जी माहिती घेतली होती लठ्ठपणा मधुमेह म्हणजेच ओबेसिटी डायबिटीसवरची असणारे दुर्बीण उपचार आणि हर्नियावरती असणारे खास करून दुर्बीण उपचार, आपण हर्नियापासून पूर्ण मुक्त जीवन जगू शकता. आता ह्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत इतर पोटविकार आहेत ज्याच्यामध्ये पित्ताचे खडे आहेत किंवा इतर विविध प्रकारच्या पोटविकारांविषयी. अनुषंगाने आपण एक एव्ही बघूया आणि सर आपल्याला मार्गदर्शन करतील. सर काय सांगता येईल आम्हाला? पित्ताचे खडे, गॉल ब्लॅडर स्टोन हे कॉमनली आढळणाऱ्या पुन्हा एक पोटविकार आहे, काय सांगता येईल? आजच्या काळामधलं जेवण, तेल, लठ्ठपणा या सगळ्यामुळे पित्ताशयामध्ये खडे असणं खूप कॉमन झालेलं आहे. सर्व प्रकारचे पोटाचे आजार, जसे पित्ताचा खडा म्हणा किंवा आतड्यांचे आजार म्हणा किंवा अपेंडिक्स म्हणा, हे सर्व दुर्बिणीद्वारे करता येतात. या चित्रात तुम्हाला दिसतंय लिव्हर, पित्तनलिका आणि पित्ताशय आणि जठराचा भाग दिसतोय. असाच आपल्याला दुर्बिणीद्वारे टीव्हीवरती खूप मोठ्या आकारात दिसल्यामुळे ऑपरेशनचं प्रिसिजन खूप वाढतं, ऑपरेशन अगदी सोपं होतं. जसं तुम्ही मगाशी टाके मारणारं मशीन बघितलंय, तसंच आपल्याला अवयव बाजूला करून काहीही अपाय न करता, थोडासुद्धा रक्तस्राव न होऊ देता किंवा जखम न होऊ देता तो अवयव आपल्याला दुर्बिणीद्वारे काढता येतो. आणि त्यामुळे सर्व पोटाचे विकार, ज्याची पूर्वी माणसाला भीती होती, ते आजच्या काळात सहज दुर्बिणीद्वारे करता येतात. तुम्हाला दिसतं इथं पित्ताशयाचं जे काही कनेक्शन असतं त्याला सिस्टिक डक्ट म्हणतात, जे एका मशीनद्वारे डिस्कनेक्ट करून पित्ताशय सहज बाजूला काढता येतं. अवयव कितीही आकाराला मोठा असला तरी तो पिशवीत घालून एका छोट्याशा छिद्रातून दुर्बिणीतून काढता येतो. खूप वेळा असा गैरसमज असतो की पित्ताशय मोठं आहे, पाणथरी मोठी आहे तर दुर्बिणीतनं कशी होऊ शकेल, पिशवीला गाठ आहे, बीजांडाला गाठ आहे, जर मोठी असेल तर दुर्बिणीतनं कशी होऊ शकेल. पण असे सर्व उपचार आजच्या काळात दुर्बिणीतनं होऊ शकतात. त्याचं कारण असं आहे की दुर्बिणीचा प्रकार, दुर्बिणीचं प्रिसिजन, त्याच्यातनं खूप मोठ्या आकारात दिसणारा प्रकार हे खूप मोठं वाढल्यामुळे आणि वेगवेगळ्या टाके मारणारे मशीन, ज्याला आपण स्टेपलर म्हणतो किंवा क्लिप्स म्हणतो, हे मिळाल्यामुळे ही शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे असल्यामुळे त्याला आता शस्त्रक्रिया म्हणण्यासारखं काहीच उरलेलं नाही आहे. ते वेदनाविरहित, टाकेविरहित आणि एक दिवसात बरं करणारे असे सर्व उपाय होऊ शकतात. असं आपण बघतोय की अशा रीतीने गॉल ब्लॅडर स्टोनची आता ही आपण शस्त्रक्रिया बघत आहोत. सर काय सांगता येईल मला? ही एक आता एक स्टेप आपल्याला दिसते लॅप्रोस्कोपिक सर्जरीची, काय आहे ही स्टेप? त्याच्यामध्ये तुम्हाला अन्ननलिका दिसते, जठर दिसतंय, आतडे दिसतंय, लिव्हरही दिसतंय, त्या लिव्हरला जोडलेलं पित्ताशय दिसतंय. हे सर्व अवयव अशा रीतीने दुर्बिणीमधून मांडलेले दिसतात. एखाद्या व्यक्तीला जेव्हा पोटात दुखत असतं तेव्हा दुर्बिणीद्वारे कुठेही हात न लावता पूर्ण पोटाची तपासणी होऊ शकते. तुम्ही जसं बघू शकता की जठरचा भाग दिसतोय, त्याच्यावरती दिसलेलं हिरवं पित्ताशय दिसतंय. ते दोन ठिकाणी क्लिप लावून पित्ताशय आपोआप सेपरेट केलेलं आहे. हे दुर्बिणीद्वारे एक्झॅक्टली अशाच प्रकारे होतं. ते एका छोट्याशा पिशवीमध्ये घालून एका छोट्याशा दुर्बिणीमधून ते बाहेर काढलं जातं आणि ते बाहेर काढल्यानंतर फक्त 1 ते 2 सेंटीमीटरचे असलेले छोटेसे छिद्र जे असतात ते बिन टाक्याने ग्लूनी बंद करतात. आणि अशी ही वेदनाविरहित शस्त्रक्रिया सर्व पोटाच्या विकारांसाठी आजच्या काळामध्ये सर्व रुग्णांना उपलब्ध होऊ शकते. मला वाटतं एक अतिशय आपण बघितलं एक जसं डॉक्टरांनी आता सांगितलं की अतिशय सोप्या रीतीने आता हे उपचार होऊ शकतात. आणि हे सर्व उपचार लॅप्रो ओबेसिस सेंटर या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यासाठी पुढील नंबरवरती जरूर फोन करा. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वप्रशांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू येते विविध प्रकारचे पोटविकार, हर्निया, लठ्ठपणा आणि डायबेटीस सारखा आजार म्हणजे मधुमेहासारखा आजार ह्याच्यावरती आता दुर्बीण उपचारांनी मात करता येणं शक्य आहे. आणि सुप्रसिद्ध दुर्बीण उपचार तज्ज्ञ म्हणजेच लॅप्रोस्कोपिक सर्जन असणारे डॉक्टर शशांक शाह आपल्याला कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं कशा रीतीने हर्नियापासून मुक्त आपण जीवन जगू शकता, लठ्ठपणा आणि मधुमेह मुक्त आपण जीवन जगू शकता म्हणजेच ओबेसिटी आणि डायबिटीसवरती कशा रीतीने दुर्बीण उपचारांनी मात करता येणं शक्य येईल. आणि त्याचप्रमाणे विविध प्रकारचे पोटविकार ज्याच्यामध्ये पित्ताचे खडे म्हणजेच गॉल ब्लॅडर स्टोन आहेत किंवा आतड्याचे आजार आहेत, ह्याच अनुषंगाने उद्भवणाऱ्या मुळव्याध भगंदर सारखा आजार आहे, पाइल्स फिशर्स फिशुला सारखा आजार आहे, ह्या सर्व आजारांवरती आता दुर्बीण उपचारांनी मात करता येणं शक्य आहे. आणि हे सर्व उपचार लॅप्रो ओबेसिस सेंटरमध्ये उपलब्ध आहेत अतिशय अल्प दरामध्ये. त्यासाठी पण पुढे जे आपण संपर्कासाठी नंबर बघत आहात स्क्रीनवरती ते जरूर टिपून घ्या, त्याच्यावरती आपले प्रश्न जरूर विचारा. ह्याच्या व्यतिरिक्त डॉक्टर शशांक शाह यांचा एक ईमेल आहे, डॉक्टर शशांक शाह, ह्या ईमेलवरती आपण नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. आणि त्याचप्रमाणे वेबसाईट आहे obesityasia.com, ह्याच्यावरती आपण जाऊन व्हिजिट करू शकता. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना सर, आपण मगाशी पूर्वार्धात आपण हे करत असताना कशा रीतीने वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांवरती मात करता येईल आणि काही रुग्ण आपण या ठिकाणी आता बघूया पुन्हा लॅपटॉपवरती, काय सांगता येईल सर आम्हाला? पुन्हा एकदा मला असं दाखवण्यात आनंद होईल की तुम्ही बघताय पोट मोठं असणं, बेढप दिसणं, डायबिटीस असणं, पोटाला हरण्या असणं, घोरण्याचा आजार असणं, या सर्व आजारांमध्ये कसं दुर्बिणीद्वारे उपचार करून पूर्ण माणसाचं परिवर्तन होऊ शकतं, माणूस आनंदी होऊ शकतो, परत दिसायला चांगला आणि निरोगी होऊ शकतो, त्याची कार्यक्षमता वाढू शकते, 1 ते 2 दिवसात तो परत पूर्ववत कामाला लागू शकतो, त्याचे बाकी सर्व आजारांवरचे कष्ट आणि त्याच्या आयुष्यातलं आयुष्य सुधारू शकतं. आणि हे सर्व दुर्बिणीद्वारे एकाच वेळी उपचार करून माणसाची जीवनशैली ही अत्यंत हेल्दी, चांगली आणि आनंदी होऊ शकते. सर्वांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. आजच्या काळामध्ये दुर्बिणद्वारे उपचार हे एक खूप मोठं वरदान माणसाला मिळालेलं आहे असं मी सांगू इच्छितो. सर, खास करून जसं आपण आता सांगितलं की हे सर्व आता उपचार उपलब्ध आहेत लॅप्रो ओबेसिस सेंटरमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जसं आपण म्हणालात की वेगवेगळ्या स्वरूपाचे जरी आजार असतील तरी ते एकाच वेळेस ट्रीट करणं शक्य आहे, हे फार महत्त्वाचं होतं. त्याविषयी थोडंसं प्रेक्षकांना सांगा. आजच्या काळामध्ये कुठलाही रुग्ण आला तर फक्त हर्निया किंवा फक्त पित्ताशयातले खडे असं नसतंच. त्याच्याबरोबर त्याला ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल, इव्हन लहान वयाच्या मुलांना वजन जास्त असणं, त्यांच्या काखेमध्ये काळा रंग असणं, असे वेगवेगळे आजार दिसतात. त्यामुळे त्यांची पूर्णपणे तपासणी करून त्यांच्या सर्व आजारांची एकत्र ट्रीटमेंट देणं हे प्रत्येक डॉक्टरांचं कर्तव्य आहे. आणि प्रत्येक पेशंटला ते समजून घेऊन त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करणं, त्याचा अर्थ समजून घेऊन ते पुढे टाळण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व उपाय आता न घाबरता दुर्बिणद्वारे वेदनाविरहित, टाकेविरहित असल्यामुळे न घाबरता डॉक्टरांकडे येऊन ह्याचा उपाय होऊ शकतो. मला वाटतं हे एक मोलाचा संदेश होता जो डॉक्टर शशांक शाह यांनी आपल्याला दिला. हे सर्व उपचार आता वेदनारहित झालेले आहेत, टाकेरहित झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्याची गुणवत्ता वाढवणारे, क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करणारे असे उपचार आहेत. आपण विविध उदाहरणं मागाशी बघितली की कशा रीतीने रुग्णांचं परिवर्तन आमूलाग्र झालेलं आहे या सर्व गोष्टींमुळे. आणि त्यासाठी आपल्याला जर का याविषयी अधिक माहिती हवी असेल तर पुढे जे संपर्कासाठी नंबर बघतात ते आपण जरूर टिपून घ्या. खास करून दुर्बीण उपचार आता हे लॅप्रो ओबेसिस सेंटर या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्यासाठी पुढील नंबरवरती आपण जरूर फोन करा. पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरामध्ये उपचार उपलब्ध आहेत, खास करून झी24 तासच्या आमच्या प्रेक्षकांसाठी. त्यामुळे ह्याचा आपण जरूर लाभ घ्या. डॉक्टर शशांक शाह पुणे, मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांचा ईमेल आणि वेबसाईटही आपण नोट डाऊन करून घ्या जर का आपल्याला त्यांना संपर्क करायचा असेल तर. आणि या ठिकाणी मी मगाशी जसं कार्यक्रमाच्या पूर्वार्धात सांगितलं आणि आत्ताही सांगतोय की आपल्याला जर कोणत्याही अशा स्वरूपाचा आजार असेल तर घाबरून जाऊ नका, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या, उपचार उपलब्ध आहेत. डॉक्टर शशांक शाह, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.